हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर इथे आता सकाळ झाली आणि तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू पण दाखवलं. तर इथे मी आता स्वयंपाकाची तयारी करत आहे. स्वयंपाक झालेलाच अर्धा, भात वगैरे झालेला आहे आणि इथे भाजी बनवत आहे. तर आज मी कारल्याची भाजी करत आहे खूप दिवसानंतर. तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि कारल्याची भाजी म्हटलं की त्याला बराच वेळ लागतो, कारण मी हळूहळू त्याला शिजवते त्यामुळे. तर इथे आता कारलेच ठेवलं आहे कढईमध्ये. तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते म्हटलं की मी कशी कारल्याची भाजी करते. तर इथे तुम्ही बघू शकता वरण पण झालेलं आहे. तर त्याला फक्त आता मीठ आणि हळद टाकून गरम करायचं आहे. तर तेच इथे मी आता वरणाला पातळ करून घेत आहे घोटून. जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं पाणी टाकून आणि मग त्याला गॅसवर ठेवून देणार आहे एका दुसऱ्या भांड्यात. तसंच इथे कढईमध्ये मी थोडं तेल तापवून घेतलं होतं. कारल्याच्या भाजीला थोडं तेल जास्ती लागतं, कारण आपल्याला कारले त्यामध्ये छान फ्राय करायचे असतात. तर तेल गरम झाल्यावर मग यामध्ये ना मी जिरा आणि खूप सारे कांदे असे लांबे, जे आपण बारीक कट करतो त्या प्रकारे कट करून घेतले लांब लांब, आणि कारले. तर हे सगळं मी एक सोबत टाकून छान मीडियम टू लो फ्लेमवर याला मस्तपैकी फ्राय करून घेते. आणि त्यानंतर मग याला हळूहळू शिजवू देते, जोपर्यंत हे छान क्रिस्पी होत नाही आणि कांदा छान परतून होत नाही तोपर्यंत मी कारले पण त्याच्यासोबत परतते. आणि जेव्हा कारले कट करते तेव्हा मग थोडं मिठाच्या पाण्यात टाकून ठेवते, थोडा अर्धा तास वगैरे, म्हणजे मग त्याच्यातलं कडूपणा निघून जाते. आणि इथे मग आता छान झाले होते फ्राय करून. तर इथे तिखट, मीठ आणि चवीपुरतं मीठ टाकून दिलेलं आहे. सोबतच टमाटर पण टाकून देते आणि याला आता मिक्स करून झाकून शिजवून घेणार आहे. त्याचसोबत तिकडे वरण पण आपलं होतच आहे आणि भात वगैरे झाला आहे. रात्रीचं काय थोडंफार उरलेलं होतं ते पण आहे. आणि कारण इथे तुम्हाला दिसत असेल खूप सारे भांडे, तर तेच रात्रीचं थोडं काहीतरी उरलेलं होतं. आता मला लक्षात नाही आहे, कारण या व्हिडिओला पण थोडे दिवस होऊन गेले आणि हात लागल्या जेवढे भांडे निघले ते सगळे मी त्यासोबत घासून पण घेत आहे. कारण मग एकखट्टे खूप जमा झाले ना की मग मला होत नाही करणं. मग ते सकाळचे भांडे सायंकाळपर्यंत राहतात तसेच, कारण मग रोजूल रडला की मग ते भांडे काही होत नाही. रडला मीन्स तो राहत नाही, त्याला मग मी जवळ पाहिजे असते त्याच्यामुळे. आणि मग इथे भाजी शिजत आहे एका साईडला वरण होत आहे. तुम्हाला गॅस सुरूच दिसत असेल. इथे तोपर्यंत भांडे पण छानपैकी पूर्ण वॉश करून घेते. आणि या व्लॉगला, म्हणजे याच्या आधी जे व्लॉग टाकलं ना त्याच नंतरचं हे व्लॉग आहे आणि याला बरेच दिवस झाले. आणि आता उद्यापासून जे व्लॉग येणार ते नवीन व्लॉग येणार आहे. तर इथे आता भांडे घासून झाले आणि त्यासोबत हे गॅस ओटा पण पूर्ण मी क्लीन करून घेते. आणि माझे कपडे तुम्हाला ओले दिसत असेल, कारण मला असं हात पुसायची सवय आहे, त्याच्यामुळे माझी मम्मी खूप रागवते मला, पण सवय असली की ती जात नाही. आणि इथे डस्टबिन बाहेरच ठेवले होते, सकाळपासून आणलेलेच नव्हते, कारण किचनचं काम करत होते तर ते विसरूनच गेली. आणि हे आणायला विसरले, नाहीतर हे घेऊन येतात यांना आठवलं की. तर यांनी पण काही आणलेलं नव्हतं तर मी घेऊन आली आणि त्याच्यामध्ये आता ते डस्टबिन जे बॅग्स येतात ते लावून देत आहे. आणि त्यासोबत कसं इथे जे आता भांडे घासले ना तर ते जे थोडे कांद्याचे वगैरे जे होते साल, त्याच्यामुळे मला ते लक्षात आलं की डस्टबिन तर घरात आहेच नाही. तर ते घेऊन आली आणि आता हे सगळं करून घेतलं. त्यासोबत आता मी पोळ्या बनवून घेणार आहे. तर पोळ्या काही जास्ती बनवायच्या नाही आहे, मला 3-4 पोळ्या बस होतात. कारण मी पण पोळी काही खात नाही, हे खात नाही जास्ती, पण सासूबाई आहेत त्यांना लागतात, तर मग त्यांच्यासाठी. आणि एखादी मग आता सोबतीला आपणही खाऊन घेतो. कारल्याची भाजी आहे तर तिच्यासोबत कशी पोळी वगैरे छानच वाटते, तर मग एखादी पोळी आम्ही पण खाऊन घेऊ. तर इथे आता पटापट मी कणिक भिजवून ठेवून देते आणि पोळ्या करायला घेणार आहे लगेच.
मग इथे पीठ भिजवून ठेवलेलंच होतं मी मगाशी. आता त्याला फक्त थोडंसं मळून घेणार आहे, कारण ते तर छानपैकी सॉफ्ट झालेलंच आहे आणि पटापट आता त्याच्या मी पोळ्या करून घेणार आहे. तर पीठ असं थोडंसं छान पाण्याचा हात घेऊन असं छानपैकी त्याला सॉफ्ट करून घेते आणि त्याचे गोळे पण लगेच बनवून घेते मी सोबतच. मला सवय आहे की मी गोळे आधीच बनवून घेते, किती पण पीठ असलं तरीसुद्धा. मी तसं पिठाची मध्ये तोडून पोळ्या नाही करत. तर इथे मग आता मी पोळ्या लाटायला सुरुवात केली पटापट. आता इथे पोळ्या लाटून घेते आणि वरण झालं आहे, तिकडे भाजी पण रेडी आहे. कारण यांना मग ऑफिसला पण जायचं होतं, तर म्हणून मी घाईघाईत सकाळी करत होते आणि यांची पण काहीतरी मध्ये लुडबुड चालू आहे. मला वाटते हे रुजुलला पकडून होते की पूजा करत होते, काहीतरी यांचं चालू होतं मध्ये काहीतरी विचारायला चालू असणार. मलाही आता काही लक्षात नाही आहे. तर तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला तर नक्की मला सांगाल आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही कारल्याची भाजीची रेसिपी कशी वाटली ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. माझी तर अशीच आहे, मी सिंपलच भाज्या करते सगळ्या. मला काही असं जास्ती मसालेदार आहेत अशा तशा भाज्या आवडत नाही त्याच्यामुळे. तर इथे आता मी पोळ्या करून घेते आणि पोळ्यांचं आणि पुऱ्यांचं काय असते मला काय कळतच नाही. एकच पीठ असते भिजवलेलं, सगळं एकच असते, पण कोणती पोळी आपली फुलते आणि कोणती फुलतच नाही, मला काही कळतच नाही. मी खूप विचार केला या गोष्टीवर, पण मला याचं काही उत्तर सापडलेलं नाही. तुम्हाला जर याच्यावरचं उत्तर माहिती असेल तर मला नक्की सांगा. कारण पुरीचं पण असंच आहे, त्याच सेम पिठाच्या पुऱ्या करायच्या. इथे बघा मी बोलतच आहे. तर ती बघा, ती पोळी फुलली नाही आणि आता हिच्या समोरची पोळी बघ जा कशी फुलते. तर पुरीचं पण असंच आहे, कोणत्या पुऱ्या फुलत नाही आणि कोणत्या पुऱ्या फुलतात, काही कळत नाही याचं पण. पण असो, चला मग या व्लॉगला इथेच एंड करते आणि आवडला तर नक्की लाईक करा. तर चला भेटू उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.